तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता खरीप व रब्बी पीक विमा या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर पीक विम्याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहेत. तर सर्व शेतकरी व बरेच जिल्ह्यामधून वगळण्यात आले, तर बरेच शेतकरी यापासून वंचित आहे. तर उर्वरित जे काही शेतकरी बाकी राहिलेले आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता या बँक खात्यामध्ये त्यांचा जो काही पीक विमा आहे तिथं जमा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी त्यानंतर अग्रमी पीक विम्यापोटी जे काय आता 2206 कोटी रुपये आतापर्यंत जे काही सर्वात मोठी भरपाई इथं जे काही मिळणार आहे. तर त्यामध्ये आता जे काही 2019-20 त्यानंतर इथं शून्य भरपाई मिळालेली होती. त्यानंतर 2020 आणि 21मध्ये जे आहे 35 लाख लाभार्थ्यांना 21 कोटी रुपये जे काही भरपाई रक्कम मिळाली होती. त्यानंतर 2021 आणि 22मध्ये जे आहे 12,69,000 लाभार्थ्यांना जे काही 451 कोटी रुपये इथं भरपाई मिळालेली होती. त्यानंतर 2022 आणि 23मध्ये जे आहे 17,93,000 जे काही लाभार्थ्यांना 666 कोटी रुपये भरपाई इथं मिळालेली आहेत. त्यानंतर आता 2023 आणि 24मध्ये जे आहे 52 लाख लाभार्थ्यांना भरपाईची जी काही रक्कम आहे 2,206 कोटी रुपये इथं जे काही वाटप जे आहे इथं सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे जे काही उर्वरित बाकी राहिलेले सर्व शेतकरी बांधव आहेत, तर त्याच्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे जे काही तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, त्याचप्रमाणे ज्वारी, गहू, हरभरा, तर अशा पिकाचे नुकसान झालेलं आहे. तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जी की तुमच्या आधार लिंक असेल, तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला भरपाईची रक्कम मिळालेली नाही. तुम्ही KYC केल्यानंतर तुमची जर भरपाईची रक्कम मिळालेली नसेल, तर आता तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमची कोणत्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहेत. तर यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही घरबसल्या तुमचा VK नंबर टाकल्यानंतर चेक करू शकता की तुम्हाला त्याची जी काही रक्कम आहे ते कोणत्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला जमा झालेली आहेत. त्यानंतर तुम्हाला पैसे मिळाले की नाही, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेले आहेत, ते सुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. तर पीक विमाबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता, तुम्हाला पीक विमा आतापर्यंत मिळाला की नाही, खरीप किंवा रब्बी. तर खरीप पीक विमा बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला टप्पा जमा झालेलाच आहे. तर यावर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे की कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या बँक खात्यात किती पीक विमा व लाईव्ह कोणत्या पिकासाठी पीक विमा जमा झालेला आहे ते सुद्धा मी यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.